पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दिन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत गाडगे बाबा, समाज सेवा हीच ईश्वर सेवा असा कानमंत्र देणारे श्री संत बागडी बाबा यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजसेवेचा मणी ध्यास घेत सतत समाजकार्यात कार्यमग्न असलेले चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या कठीण काळात दुष्काळी जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला निस्वार्थीपणे जो मदतीचा हात दिला ते जतकर कधीच विसरू शकत नाहीत। तुकाराम बाबा, आपण इतके भाग्यवान आहात की वयाच्या अवघ्या 2.5व्या वर्षी बागडी बाबांच्या सहवासात आलात। स्वतः बागडी बाबांनी आपणास वेशभूषा प्रदान करत दीनदुबळ्यांची सेवा करण्याचे व्रत सोपवले। कीर्तन प्रवचनाबरोबरच आपण स्वतःला समाज कार्यात झोकून दिले। कोणी निंदा कोणी वंदा, सामाजिक कार्य हाच आमचा वसा असे म्हणून आपण सुरू केलेले काम वंदनीय आहे। मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार मठाच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्य सुरू केले। हजारो लोकांना अन्नदान करण्याबरोबरच अनेक गरीब कुटुंबामधील मुलामुलींचे लग्न लावून दिले, पण त्याचा डामडौलपणा आपण कधी केला नाही। चिकलगी भुयार मठ हुलजंतीसह जत तालुक्यातील गोंधळेवाडी संख येथे वृक्षारोपण मोहीम राबवत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा विडा आपण उचलला आहात। दुष्काळी जत तालुक्यात 2 वर्षापूर्वी भयावह दुष्काळ पडला। शासन प्रशासनाकडून चारा छावणी सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होत नव्हता। अखेर आपल्या भागातील पशुधन वाचवण्यासाठी तुकाराम बाबा महाराज आपण गोंधळेवाडी संख येथे राज्यातील पहिली खासगी चारा छावणी सुरू केलात आणि पशुधन वाचवले आहे। जतला म्हैसाळचे पाणी मिळावे यासाठी आपण उपोषण, पाणी परिषद, जनजागृती मोहीम काढली। जत पूर्व भागात पाण्यासाठी राजकारणात विरहित लढा उभा केलात। एवढ्यावरच बाबा आपण थांबला नाहीत, तर पाण्याच्या या गंभीर प्रश्नाकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 2019 मध्ये संख ते मुंबई मंत्रालय पायी पदयात्रा काढत जतमध्ये एक नवा इतिहास घडवला। जतच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी येईपर्यंत दरवर्षी 7 जूनला संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढण्याचा आपण संकल्प केला आहे। 2019च्या प्रलयकारी महापुरात आपण केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे। जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या महाकठीण परिस्थितीत बाबा आपण जतकरांना मदतीचा हात दिला। कर्नाटकातून गोंदियाकडे चालत निघालेल्या 8 तरुणांना मायेची सावली देत त्यांना स्वखर्चाने लॉकडाऊन काळात घरी पोहोच केले। समाजसेवेचे एक आगळेवेगळे उदाहरणच त्यांनी कलियुगात सादर केले। स्वार्थी जगराहाटीत त्यांनी माणुसकीचा मळा फुलवला। भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी असे देत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे बाबा आपण आपल्या कृतीतून सिद्ध केले। कोरोनाच्या भयावह आणि कठीण काळात दुष्काळी जत तालुक्यातील जनतेला आपल्या रूपाने माणसातील देव माणसाचे दर्शन झाले। जत तालुक्यात 10,000हून अधिक मास्क आणि सॅनिटायझरचे आपण वाटप केला। 5,500हून अधिक जणांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्याबरोबर सलग 20 दिवस तालुक्यातील अनेक गावात 5 टन भाजीपाला पोहोच केला। हे सर्व करत असताना बाबा आपण ही मदत नव्हे तर कर्तव्य असल्याचे सांगत आपला वेगळेपणा सिद्ध केला आहात। बाबा आपल्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडी बाबा मानवमित्र संघटनेची स्थापना करण्यात आली। राज्यभर या संघटनेचा विस्तार करण्याचा आपला मानस आहे। जत तालुक्यात कोणाचे घर जळाले, एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, नैसर्गिक आपत्ती ओढावली की संघटना तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांना मदतीचा हात देते। आपण कोरोनाच्या कठीण काळासह आजपर्यंत केलेल्या समाजकार्याची कृतज्ञता व्यक्त करत आपणास जत येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने समाजभूषण हा सन्मान पुरस्कार प्रदान करताना आम्हास अत्यानंद होत आहे।